श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजण? सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर घराच्या मागच्या साईडलाच ना हे फणसाचं ना मोठं असं झाड होतं आणि ते कट करावं लागलं. तर का कट केलं ते व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. तर ते तेवढं झाड कट करताना बघितलं खूप असं वाईट वाटत होतं, पण काहीतरी मजबुरी असते, तर त्याच्यामुळे ते झाड कट केलं. तर सकाळचा व्ह्यू असा काहीसा होता. तर खूप छान असं वातावरण तयार होतं. आता पाऊस सध्या तरी चालूच आहे, थोडाफार कमी होतो आहे, पण पाऊस पाहिजे तसा म्हणजे पाऊस आहेच, भरपूरच आहे, म्हणजे ऊन वगैरे पडतच नाही अजिबातच. तर सकाळचं वातावरण खूप छान आणि पक्ष्यांचा आवाज तर इतकं फ्रेश असं वाटतं ना सकाळी घरातून बाहेर आले की जिकडे बघल तिकडे झाडे दिसतात. कधी कधी असंही वाटतं की कोणत्या तरी जंगलमध्ये राहतो की काय, पण वातावरण खरंच एवढं फ्रेश राहतं ना आणि सकाळची पॉझिटिव्ह एनर्जी एकदम मस्त असं वाटतं. तर सकाळी उठलं ना अगोदर दरवाजा खिडक्या सर्व उघडून ठेवते. असं म्हणतात की घराला पण ना मोकळा श्वास घ्यायला यावा, कारण आपण रात्रभर ते बंद ठेवलेलं असतं. तर पडदं वगैरे साईडला साडून खिडक्या दरवाजा उघडून ठेवते. तर बाहेरची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती घरामध्ये येते आणि घरातील निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर पडते. तर पाऊस रात्री छान असा पडलेलाच होता. तर पोर्चमध्ये असं थोडंसं पाणी साठतं आणि त्याच्याबरोबर हे टी व्हीला मी तारक मंत्र लावून ठेवलेलंच होतं. तर माझं ते उठलं की असतंच, उठलं की मी टी व्ही चालू करते आणि लावते. तर मुलं मग थोड्या वेळाने उठतातच त्याच्या आवाजाने. तारक मंत्र माझा चालूच असतो. तर सकाळी गॅसच्या अगोदर पूजा करून घेतली. आता मला अभिषेक घालायचा होता म्हणल्यानंतर देवांना पंचामृत बनवून घ्यायला लागले होते. तर दही, दूध, केळं, मध, साखर असं घेतलं होतं. आता केळं आपल्या पद्धतीचं नव्हतं, संपलेली होती ती केळी. तर मग इकडची होते तीच रोबस्ट नव्हतं हे. तर इकडचं जे चिप्स बनवतात ते केळी होते, तर तेच घेतले होते. तर अगोदर मग सूर्यदेवांचं आगमन झालं की सूर्यदेवांना जल अर्पण करून घेतलं. आता पाऊस जास्त असेल तर मग नाही जात बाहेर हे करायलाच, कारण पाऊस कधी कधी सकाळचा एवढा असतो ना की म्हणजे जाताच येत नाही. मग तुळस तर आता पूर्ण सुकून गेली, म्हणजे पानं अजिबातच नाहीत तिला राहिली. आता ते काढून नंतर दुसरी लावायची आहे. तर पाऊस जास्त असेल तर मग त्यावेळी ना पावसाळ्यात 2-3 वेळा तुळस चेंज करावी लागतेच, कारण ऊन अजिबातच येत नाही. तर आणि पाणी सारखं पाऊस कंटिन्यू असतो त्यामुळे ती पण सुकून जाते. अति पाण्यानं पण म्हणजे झाडं अशी होतात. तर मग छान असं उंबरट्याला हळदीचं लेपन करून उंबरट्याची पूजा करून घेतली, दिवाबत्ती लावली होती. तर धूप लावला ना किचनमध्ये आणि मेन दरवाजाजवळ ना, तर घरामध्ये खूप छान असा त्या धूपचा सुगंध पसरत असतो आणि छान वाटतं. म्हणजे मला तर ते तसं आवडतं, म्हणजे आवर्जून करते मी. आता हे मला रोजच्याच रुटीन म्हणजे माझे झालेलं आहे. तर हे चालूच असतं. रांगोळी फक्त मी छाप उठवते. रांगोळी मला जास्त नाही काढता जमत, थोडीफार येते हाताने काढता, पण वेळ जातो बराचसाच मला, त्यामुळं मी रांगोळीच्या बाबतीत मग छापच हे करते. तर छान अशी उंबरठ्याची पूजा करून घेतली, दिवाबत्ती करून घेतली आणि देवपूजा माझी अभिषेक घालून छान झालेली होती. तर दरवाजा पण क्लीन करायचा होता. आता इकडचं वातावरण दमट वातावरण असतं आणि सारखा पाऊस, तर काय होतं अशा जाळ्या तयार होतात पटकन दरवाजावरती पण ना. लगेचच 8 दिवसाच्या आतच तो दरवाजा पण पुसावा लागतो, म्हणजे इतकी त्याच्यावरती पोडी पण बसलेली असते आणि अशा जाळ्या तयार झालेल्या असतात. तर मग दरवाजा पण स्वच्छ करून घेतला. आता मेन दरवाजा तर नेहमी स्वच्छ असावा. तर मग त्याच्यावरती मी हे कुंकू आणि स्वस्तिक काढते. तर मग ते आता ते व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही, तर ते काढून घेतलं. आणि हे झाड कशासाठी कट केलं तर काय झालं होतं, आता इकडं काय होतं, पाऊस भरपूर असतो आणि ऊन कमी असतं, त्यामुळे झाडं ना अशी वाकडी तिकडी वाढत जातात. आता हे फणसाचं झाड बघू शकता, म्हणजे पूर्ण असं तिरकं आहे आणि त्याचा जो वाकलेला भाग आहे ना तो आडावरती बरोबर येत होता. आणि आता सध्या केरळमध्ये वारं पण भरपूर सुटते. तर शेजारचंच एक चिचीचं मोठं असं झाड फणसाचं ना म्हणजे मोडूनच पडले. तर मग हे जर असं तुटून पडलं तर ते आडावरती पडू शकते, म्हणजे बरोबर आडावरती येते आणि आडावरती पडलं तर आता आडाची माती सगळी पावसाने भिजून मऊ झालेली असते आणि थोडं जरी काही पडलं ना तर मग ते सगळी माती मग आडच असा पूर्ण आत पडू शकतो, म्हणजे साईडचं त्याचं माती आहे ती. त्यामुळं मग ते अर्ध्यामधून कट केले. आता 2 वर्ष तरी फणस खायला येणार नाहीत, पण ठीक आहे, शेजारी भरपूर असे फणस आहेत त्यामुळं फणस नेहमी खायला भेटतात. पण आपल्या झाडाचे खायला ते म्हणजे वेगळंच हे असतं ना, त्यामुळे ते वाईट वाटत होतं तोडताना. आणि त्याचा फक्त एकच फांदी ठेवली आणि बाकी सर्व त्यांनी म्हणजे कट केलं. पण ते पण असं ना असं एक एक भाग करून कट करतात, असं एकदमच हे करत नाहीत. तर 3 टप्प्यामध्ये त्यांनी असं कट केलं. अगोदर फांद्यावरच्या आहेत त्या कट केल्या आणि खूप उंच गेलेलं आहे झाड, बघू शकता कुठल्या म्हणजे त्याची हाईट कुठेपर्यंत गेलेली आहे. तर अर्ध्यापर्यंत असं ते कट करून घेतलं. तर अगोदर साईडचे फांद्या आहेत त्यांनी सर्व कट केल्या आणि नंतर मग अशी रस्सी बांधतात मोठं आणि इकडं झाडाला एका वडून बांधतात, खाली बाजूला 2 म्हणजे
थांबले होते दोघंजण, तर ते तिथं झाडाला बांधत होते आणि ते ओढून घेत होते. नंतर मग ते कट करायचे कुऱ्हाडीनं, आणि कट होत आले की त्यांना सांगायचे ते वडून घ्या. मग ते वडून ते पाडत होते. आणि हे खरंच ते बघूनच म्हणजे मला तरी भीती वाटत होती. एवढ्या उंचवर चढून हे झाडं कट करणं खूप म्हणजे रिस्की काम आहे तसं. पण ते पायाला त्यांनी ते बांधून झाडावरती चढले होते आणि ते तशा पद्धतीने कट करून घेतले. पण कट केलं तरी नंतर ते फुटलं जातं, फक्त की लगेच त्याला फळ येत नाहीत असं म्हणतात. मग आता बघू आता पुढच्या वर्षी येतात का नाही फणस. तर त्याचे फणस ना असे खूप गोड आहेत आणि त्याचे गरे आहेत ते भरपूर असे मोठे आहेत. तर हे असं त्यांनी ना 2-3 मोठी मोठी अशी लाकडं कट केली त्याची, आणि मग बाकी झाड तसंच ठेवलेलं आहे. कारण आडावर जर पडलं तर खूप अवघड काम होऊन जाईल, परत आडाच काम करायला डबल काम लागेल. आणि हे फणसाचे असं हे आता हे पाला आहेत ना झाडाचं, तर हे इथे एका शेजारी वाटतं शेळी आहेत त्यांच्याकडे. मग त्यांना सांगितलं घेऊन जावा, कारण शेळी त्या पालं खातात भरपूर असं. तर ते कट करून झालं, एका अर्धा-पाऊण तास गेला असेल त्यांचा कट करायला. तर मी आज लापसी बनवली होती. आता प्रांजूला काय होतं, जेवणानंतर रोज काहीतरी ना जेवणासोबत काहीतरी गोड खायला असावं असं तिचं सारखं असतं. तर लापसी अगोदर एक दिवशी केल्यानंतर तिला आवडली. आता कृष्णाला आणि मला जास्त नाही आवडत, पण आहुंना आणि प्रांजूला भरपूर आवडते. मग म्हटलं आज पण बनवून ठेवावी. आता उलवाकणी सकाळी आज केली नव्हती, तर असं एखादं काहीतरी स्वीट असलं ना त्याच्यासोबत मग तिला आवडतं खायला. तर अगोदर तुपामध्ये ना छान अशी लापसी भाजून घेतली. आता हा लापसीचा रवा भेटतोय केरळमध्ये पण, तर तो भाजून घेतला. कुकरमध्येच घातली होती. आता तुम्ही पातेल्यात कढईमध्ये पण शिजवू शकता, पण पटकन होते. मग सारखं सारखं बघायला लागत नाही कुकरमध्ये लावली की. आणि थोडीशी खोबऱ्याची काप मी त्याच्यामध्ये टाकून ते पण भाजून घेतले. आणि 1 वाटी लापसीला मी 1 वाटी गूळ घेतला होता. तर ते प्रमाण मापात होते, म्हणजे तेवढं गोड आवडतं. जास्त गोड होत नाही एवढ्या गोडनं. तर मग 4 वाटी एवढं पाणी असं घातलं होतं. तर बरोबर तेवढ्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशी शिजली जाते. तर मग कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या. तर 3 शिट्ट्यामध्ये छान अशी लापसी तयार झाली होती. त्याच्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ आणि सुंठ वेलची पावडर घालून घेतली होती. छान फ्लेवर येतो. फक्त वेलची घातली तरी पण चालते, पण माझ्याकडे होती पावडर केलेली म्हटल्यानंतर मी ती पण घातली. आणि नंतर मग पावट्याच्या शेंगा भेटलेल्या होत्या, तर भाजी बनवायला घेतली होती. तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता असं घातला. आता एक मोठा कांदा घेतलेला, अर्धा मी कट करून घेतला आणि अर्धा मिक्सरमध्ये आलं, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची असं थोडंसं वाटण करून घेतलं, म्हणजे भाजीला छान असा दाटसरपणा येतो. आता पावटा अगोदर भाजून घ्यायचं विसरलं होतं, त्यामुळे नंतर ह्याच्यामध्येच भाजलं. अगोदर छान डाग पडेपर्यंत भाजून घेतलं तरी चालतात, चव छान येते. तर नंतर मग हे आपले जे रेग्युलर मसाले आहेत तर ते घालून घेतले. मग नंतर गरम पाणी घालून ना मसाले व्यवस्थित असं शिजवून घेतलं. तर छान होते पावट्याची कशी जरी भाजी केली तरी. तर असा सिंपल असाच मेनू होता आज. तर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्याकडे पाऊस कसा आहे तो पण कमेंट करून सांगा. केरळमध्ये तर सध्या भरपूर असा पाऊस आहे आणि बऱ्याच ठिकाणी पावसामुळे घरं वगैरे वाहून गेलेले आहेत. तर सर्वांनी सेफ राहा, स्वतःची काळजी घ्या.